खुशावत असते. आणि अशा वेळेस आपण साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, वरईची खिचडी, साबुदाणा थालीपीठ, बटाट्याची भाजी असे वेगवेगळे प्रकार आपण करून खात असतो. आणि उपासाला काय नवीन करावं हा एक नेहमीचाच गहन प्रश्न असतो. अशा वेळी जर आपल्याला चतुर्थी, एकादशी, महाशिवरात्री असेल तर आपण नवीन काय करावा हा तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी मी आज तुमच्यासाठी आणली आहे छानपैकी गरमागरम अशी ही डिश, हा उपासाचा वडा सॅम्पल. तर चला तर पाहूया आपला उपासाचा वडा सॅम्पलची रेसिपी. उपासाच्या वडा सॅम्पलसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. वड्याचं साहित्य आहे 1.5 वाटी साबुदाणा मी रात्री भिजवून घेतला होता. हा असा छान मोकळा आणि मऊसर व्हायला पाहिजे. 4 टेबलस्पून आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. अर्धा टेबलस्पून आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. 2 मीडियम आकाराचे बटाटे असे आपण उकडून घेतलेले आहेत. साखर अर्धा टीस्पून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. आणि तेल हे आपल्याला वडे तळण्यासाठी लागणार आहे. आता सर्व जिन्नस आपण एकत्रित करून घेऊया. आता हे बटाटे आपण कुस्करून घेऊया. ह्याच्यात आपण पाण्याचा हात बिलकुल लावणार नाही आहे किंवा पाण्याचा वापर करणारही नाही आहेत. आपण ह्याच्यामध्ये बटाटे छानपैकी कुस्करून आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया. आपण छानपैकी मळून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला तेल लावू शकतात मळताना तुम्ही. पहा अशा रीतीने मी छानपैकी पाण्याचा वापर कुठंही न करताना फक्त थोडासा तेलाचा वापर केलेला आहे. हाताला थोडंसं तेल लावून असा छानपैकी आपला कणकेच्या गोळ्यासारखाच मळला जातो. त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे असं छानपैकी. आता आपण आपल्याला जसा वडा पाहिजे त्या पद्धतीने छोटा मोठा आकाराचा गोळा घ्या आणि हा गोळा छानपैकी पहिला हातावरती असा मळून घ्या. छानपैकी मळून ह्याचा छानपैकी असा गोळा करा. पहा छानपैकी गोळा झालेला आहे याचा. आता हा असा लाडूसारखा गोळा झाला की अलगद थोडासा आपण चपटा करायचा आहे हाताने. आणि अलगद हाताने असं थोडंसं आपण होल पाडूया याला. म्हणजे हा आतून बाहेरून आणि सगळ्या बाजूने असा छान कुरकुरीत तळला जातो. पहा किती छान झालेला आहे. छानपैकी आपला वडा तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी पहा कुठेही याला क्रॅक्स वगैरे असे गेलेले नाही आहेत. आणि जरी थोडेसे गेले असेल तर तुम्ही हाताने असं त्याला करून घ्या. आता आपण ह्या पद्धतीने सर्व साबुदाणे वडे तयार करून घेऊया. अशा रीतीने मी सर्व हे साबुदाणा वडे तयार करून घेतले. पहा किती छान आणि सुरेख झालेले आहेत. फक्त हातावरती मी तेलाचा वापर करून हे करून घेतलेत. पहा कुठेही क्रॅक गेले नाहीत. कुठलाही वडा पहा एकदम सर्व वडे छान तयार झालेले आहेत. आता आपण हे सर्व तळून घेऊया. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये आपले वडे सोडूया. हे मीडियम गॅसवरती आपण सर्व तळून घेणार आहोत. सोनेरी रंगावरती मीडियम गॅसवरती तळल्यामुळे हे सर्व बाजूनी सारखे सोनेरी रंगावरती होतात आणि पोटामध्ये पण छानपैकी ते शिजले जातात. आणि खूप मोठा फ्लेम राहिला तर ते फक्त वरनं तयार होतात आणि आतून कच्चे राहू शकतात. यामध्ये मी कोथिंबिरीचा वापर केलेला नाही आहे. पण आपण जर कोथिंबीर खात असाल तर नक्कीच आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकतात. पहा किती छान आणि सुरेख कलर आलेला आहे. आता आपण ते थोडेसे पलटी करून घेऊया आणि तळून घेऊया. सावकाश तळून घ्यायचं ते बिलकुल यासाठी घाई करायची नाही आहे. आपल्या रोजच्या साबुदाणा वड्यापेक्षा याला होल असं छोटंसं मध्ये पाडल्यामुळे तो सर्व बाजूनी कुरकुरीत होतो आणि मध्येसुद्धा ती बाजू कुठेही कच्ची न राहताना इतकी कुरकुरीत आणि छान होती. सोनेरी रंगावरती तयार झालेला आहे. आपण आता पाहूया. पहा दोन्ही बाजूनी छान सुरेख सोनेरी रंग आलेला आहे आणि वडा किती छान फुगला आहे. पहा एकदम टंब फुगलेला आहे. थोडासा आपल्याला आणखीन सोनेरी रंग पाहिजे तर आपण करू शकता.
वडे आपले छानपैकी सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. पहा किती छान आणि सुरेख झालेले आहेत. आता ह्या पद्धतीने आपण उरलेले वडे सुद्धा आपण तळून घेऊया. पहा वडे किती छान टंब फुगले आहेत. सगळ्या बाजूंनी सुरेख वडे झालेले आहेत. तर चला तर अशा रीतीने आपण आपले सर्व साबुदाणे वडे खमंग असे तळून घेतलेले आहे. सॅम्पलसाठी लागणारं साहित्य आपण पाहू. मीडियम आकाराचा एक बटाटा मी उकडून असा बारीक फोडी करून घेतलेला आहे. 4 टेबलस्पून शेंगदाणे मी 4-5 तास भिजत ठेवले होते आणि नंतर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेले होते. हे उपासाच्या सॅम्पलसाठीचं वाटण आहे. या वाटणामध्ये मी 2 चमचे ओलं खोबरं आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट हे फक्त पाणी न टाकताना मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे. 1.5 चमचा आपण बेडगी मिरची पूड घेतलेली आहे, म्हणजे 1.5 टेबलस्पून घेतलेली आहे. जिरं अर्धा टीस्पून आहे आणि मीठ चवीनुसार घालणार आहोत. एका छोट्या आकाराच्या पातेल्यामध्ये मी पातेलं भरून पाणी गरम करत ठेवलं आहे आपल्या सॅम्पलच्या रस्स्यासाठी. कढईमध्ये आपण 5 ते 6 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. हे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये फोडणीसाठी जिरे घालूया. जिरे हे ऑप्शनल आहे. तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाका त्यामध्ये. जिरे आपले छानपैकी फुललेले आहेत. आपण आता यामध्ये बेडगी मिरची पूड घालूया. ही सर्व प्रोसेस मी एकदम मीडियम गॅसवर करत आहे. तिखट आपल्याला हे कुठंही जळून द्यायचं नाही आहे. छानपैकी हे फुलून द्यायचं आहे तिखट. ह्याचा रंग पलटता कामा नये. आता यामध्ये आपण भिजलेले शेंगदाणे घालूया. उकडलेले बटाटे घालूया. छानपैकी हे कालून घेऊया आपण. परतून घेऊया आपण हे छानपैकी तेलामध्ये. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. थोडंसं मीठ टाकून झाल्यानंतर आपण हे छानपैकी परतून घेणार आहोत, म्हणजे बटाट्याला आणि शेंगदाण्याला हे सगळं मीठ लागेल. मस्त वास आलेला आहे. सुरेख रंग आलेला आहे ह्याचा. आता आपण ह्या स्टेजमध्ये आपण आपलं वाटण घालूया. खूप झटकीपट होणारा हे उपासाचं सॅम्पल आहे. खूप छान चविष्ट होतं. हे आपण एकत्रितपणे छानपैकी भाजून घेऊया, म्हणजे ओलं खोबरं आणि दाण्याचा कूट आणि बटाटे हे सर्व मिश्रण छानपैकी एकत्रित होईल. इकडे तोपर्यंत पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आपण आपला गॅस बंद करूया. वाटण आणि आपलं सर्व शेंगदाणे बटाटे छानपैकी ह्याच्यामध्ये आपले परतून घेतलेले आहेत आणि छान पहा साईडला तेलही सुटत आहे. असं 1 मिनिटाच्या आसपास आपला वेळ झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये हे आपलं गरम पाणी घालूया. आपल्याला उपासाचं सॅम्पल किती पातळ पाहिजे त्या अकॉर्डिंगली आपण फक्त पाण्याचा वापर करूया यामध्ये. पहा किती सुरेख तर्री आलेली आहे छानपैकी. खूप सुंदर रंग आलेला आहे आपला सॅम्पलला. सॅम्पल आपणाला किती पातळ पाहिजे त्या अकॉर्डिंगली आपण पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता. आपल्या सॅम्पलला छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण आपला गॅस बंद करूया. छानपैकी आता आपण उपासाचा वडा आणि उपासाचं सॅम्पल गरमागरम सर्व करूया. मी तर उपासाचा थोडासा चिवडा बनवून ठेवला होता. तो चिवडा आपण याच्यावरती घालूया. आपल्याला जास्त आवडत असेल तर आपण थोडा जास्तही घालू शकता त्याच्यामध्ये. आहा, क्या बात है. खूपच सुंदर झालेला आहे हे उपासाचा वडा सॅम्पलचा आपला हा प्रोग्राम. तुम्ही सुद्धा उपासाच्या दिवशी जरूर करून पहा. तर चला तर खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला उपासाचा वडा सॅम्पल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही जरूर सांगा कमेंट्सद्वारा.
रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, फॅमिली मेंबर्सबरोबर जरूर शेअर करा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अशा चमचमीत चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.